आनंदाई शनिवार अंतर्गत आपण दिवस आणि रात्र कशी होते ते बघणार आहे। सूर्य बघा, सूर्याचा आकार प्रचंड मोठा आहे। ही आपली सूर्यमाला आहे। ही काय आहे? सूर्यमाला। बघा आपला याच्यामधला ग्रह कोणता आहे? आपला पृथ्वी हा आपला ग्रह आहे। ही आपली सूर्यमाला आहे आणि हे सूर्यमालेतले हे सर्व ग्रह आहे। जसा सूर्य हा काय आहे? सूर्य। आणि सूर्य हा एक तारा आहे। काय आहे? तारा का बरं? तारा कोणाला म्हणायचं आणि ग्रह कोणाला म्हणायचं? ताराला बघा, तारा हा स्वयंप्रकाशक असतो। ज्याला स्वतःचा प्रकाश असतो त्याला म्हणतात तारा। बघा सूर्य सकाळी निघल्याबरोबर प्रकाश येतो आपल्यापर्यंत, उजेड होतो आणि जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा काय होतं? अंधार होतं। म्हणजे कुणाच्या प्रकाशामुळे उजेड होतो? सूर्य। कोणाच्या प्रकाशामुळे उजेड होतो? सूर्याच्या। म्हणजे प्रकाश कोणाकडे आहे? सूर्याकडे। सूर्य मावळल्यानंतर अंधार होतो। म्हणजे आपल्याकडे स्वतःचा प्रकाश आहे का? आहे का स्वतःचा प्रकाश? नाही आहे। मग कोणाकडे आहे? सूर्याकडे आहे। म्हणून सूर्य हा काय आहे? तारा। ज्याच्याकडे स्वतःचा प्रकाश आहे त्याला म्हणतात तारा। काय म्हणतात? तारा। आणि हे जे बाकीचे सर्व आहेत हे आहेत ग्रह। यांच्याकडे स्वतःचा प्रकाश नाही। ग्रहाकडे स्वतःचा प्रकाश असतो का? नाही। बघा ही आपली सूर्यमाला आहे आणि या सूर्यमालेमध्ये सूर्याच्या एकदम जवळ आहे मर्क्युरी म्हणजे बुध। कोण आहे सर्वात जवळ? मर्क्युरी। त्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण? बुध। सूर्याच्या जवळ कोण आहे? मर्क्युरी। मग विचार करा, समजा एखाद्याला आगीच्या जवळ आपण जर उभं केलं तर तो कसा राहील? जळून जाईल किंवा गरम होईल। बरोबर आहे। त्याच्यामुळे सर्वात म्हणजे सूर्य म्हणजे काय आहे? आगीचा गोला। काय आहे? सूर्य म्हणजे आगीचा गोळा आहे आणि आगीच्या गोळ्याजवळ सर्वात जवळ कोण आहे? मर्क्युरी। त्याच्यामुळे हा मर्क्युरी सुद्धा कसा आहे? गरम आहे। काय कसा आहे? गरम आहे। कारण सर्वात जास्त उष्णता कोणाला मिळते? मर्क्युरीला मिळते। त्याच्यामुळे काय तो गरम आहे। त्याच्यानंतर 2 नंबरला आहे व्हेनस। व्हेनस म्हणजे व्हेनस म्हणजे कोणता ग्रह? शुक्र ग्रह। हा 2 नंबरला आहे। आणि 3 नंबरला आहे आपण। आपण म्हणजे आपला ग्रह कोणता? अर्थ, पृथ्वी हा आपला ग्रह। आपण किती नंबरला आहे सूर्यमालेमध्ये? 3 नंबरला। 4 नंबरला आहे मार्स, मंगळ। मंगळ यात पाठवलं होतं ना आपल्या भारताने। हा तर तो हाच मंगळ म्हणजे इथून या पृथ्वीवरून कुठे पाठवला होता? मंगळयान या मंगळावर पाठवला होता। कुठे? मंगळावर पाठवला होता। त्यानंतर मंगळानंतर कोणता ग्रह आहे? ज्युपिटर। ज्युपिटर म्हणजे गुरु। आता तुम्हाला इथे आकार दिसत आहे। ज्युपिटर कसा आहे? या आपल्या सूर्यमालेमध्ये सर्वात मोठा ग्रह आहे। सर्वात मोठा ग्रह आहे। त्याच्यानंतर ज्युपिटरच्या नंतर कोणता आहे? सॅटर्न म्हणजे शनी। त्यानंतर युरेनस आणि नेपच्यून यांचा नंबर लागतो। बरोबर आहे। किती ग्रह आहेत एकूण? बरोबर बोला। किती ग्रह आहेत? 8 ग्रह आहेत। आणि हे सर्व ग्रह काय करतात माहितीये का? हे सर्व ग्रह आपापल्या कक्षेमध्ये सूर्याभोवती फिरत आहेत। कोणाभोवती फिरत आहेत? सूर्याभोवती। प्रत्येकाची अशी कक्षा ठरलेली आहे। म्हणजे असं जर आपण गोल वर्तुळ जर काढला तर ती त्यांची कक्षा म्हणजे ते आपल्या जागे आपल्या बरोबर कक्षेमध्ये बरोबर फिरतात सूर्याभोवती। इकडे तिकडे जात नाही, बरोबर आपल्या कक्षेमध्ये फिरतात हे सर्व ग्रह। कोण? सर्व ग्रह आपापल्या कक्षेमध्ये फिरतात। आता बघा याची कक्षा छोटी आहे। बरोबर आहे। त्याच्यामुळे एक फेरी मारायला याला कमी दिवस लागत असतील। बरोबर आहे की नाही? कारण याचा जर आपण वर्तुळ जर काढला तर वर्तुळ कसा निघेल? छोटा निघेल याच्या तुलनेत। आणि याचा वर्तुळ काढला तर कितीतरी मोठा निघेल। बरोबर आहे। त्याच्यामुळे याला एक फेरी मारायला जास्त दिवस लागतात। कोणाच्या तुलनेत? या बुधच्या तुलनेत। आणि आपल्याला अर्थला या सूर्याभोवती एक फेरी मारायला किती दिवस लागतात बरं? 1 वर्ष। एक फेरी पूर्ण मारायला 1 वर्ष। 1 वर्ष म्हणजे किती दिवस? 366। 366 किंवा 65। बरं 366 दिवस केव्हा असतात? लीप इयर नाही राहत वर्षामध्ये। तो किती लीप वर्ष किती वर्षाने येतो? 4 वर्षाने। दर 4 वर्षाने। दर 4 वर्षाने। किती वर्षाने? दर 4 वर्षाने। मागचा वर्ष कोणता होता? 24 हा लीप वर्ष होता। 24 हा लीप वर्ष होता। आणि आता याच्यानंतर 4 वर्षांनी 24 नंतर 4 वर्ष किती राहील? 2024 नंतर 4 वर्ष 28
2028 म्हणजे 2028 ला काय राहील लीप इयर सांगा सगळेजण लीप वर्ष बघा मग हा लीप वर्ष कसे येतात लीप वर्ष दर 4 वर्षांनी येतो मग तो कसा येतो हे दिवस रात्र कसे होतात ते आता आज आपण पाहणार आहे हे सर्व ग्रह कोणाभोवती फिरतात आणि हे सूर्याभोवती फिरता फिरता स्वतःभोवती सुद्धा फिरतात कोणाभोवती फिरतात स्वतःभोवती फिरतात आणि या स्वतःभोवती फिरण्याला म्हणतात परिवलन काय म्हणतात सूर्य पृथ्वी जी अशी फिरत आहे बघा फिरताय ही स्वतःभोवती सुद्धा फिरते आणि स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती सुद्धा फिरते असं ही अशी एक फेरी पूर्ण मारायला लागतो 1 वर्ष समजा इथून जर आपण स्टार्ट केलं तर अशी ही स्वतःभोवती सुद्धा फिरत राहते स्वतःभोवती फिरता फिरता कोणाभोवती फिरते सूर्याभोवती आपण ही मेणबत्ती मध्ये काय समजलेलं आहे सूर्य समजलेला आहे बरोबर आहे प्रकाश येण्यासाठी म्हणून आपण असं केलेलं आहे बघा ही स्वतःभोवती सुद्धा फिरते आणि कोणाभोवती फिरते सूर्याभोवती फिरते कोणाभोवती फिरते सूर्याभोवती आता ही जी स्वतःभोवती जी फिरते पृथ्वी याला म्हणतात परिवलन काय म्हणतात जे दिवस आणि रात्र होतात ते स्वतःभोवती पृथ्वी जी फिरत आहे ना त्याच्यामुळे काय होते दिवस आणि रात्र होते पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला काय म्हणतात परिवलन परिवलन म्हणा पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला म्हणतात परिवलन आणि स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वी फिरते सूर्याभोवती त्याला म्हणतात परिभ्रमण काय म्हणतात परिभ्रमण स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन म्हणा आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते त्याला म्हणतात परिभ्रमण काय म्हणतात आवाज नाही येत तुमचा म्हणतात परिभ्रमण ही काय आहे पृथ्वी काय आहे पृथ्वी आता पृथ्वीचा आकार कसा दिसतोय तुम्हाला गोलाकार पण पूर्ण गोलाकार आहे का वाटत आहे म्हणजे पूर्ण गोल आहे का नाही जसं हे काय आहे भोवरा बरोबर आहे हा काय आहे भोवरा भिंगरी आपण याला जर फिरवलं फिरत आहे बघा हा जो भोवरा फिरत आहे भोवरा फिरत असताना तुम्हाला एक लक्षात येतं की याची एक काल्पनिक रेषा आहे जसं हे रेषा आहे वरची तो या सरळ रेषेमध्ये गोल गोल फिरतो बरोबर आहे सरळ रेषेमध्ये काय करतो गोल गोल फिरतो तसंच ही जी गोल गोल फिरण्याची जी रेषा आहे ना ही बघा फिरत आहे गोल गोल फिरत आहे पण समजा आपण उभी रेष मारली तर असं वाटतं की तो एका उभ्या रेषेमध्ये फिरत आहे कशा रेषेमध्ये उभ्या रेषेमध्ये ते उभ्या रेषामध्ये फिरण्याला म्हणतात ती जी रेषा आहे काल्पनिक रेषा त्याला म्हणतात अक्ष काय म्हणतात त्याला अक्ष काय म्हणतात अक्ष स्वतःभोवती जी फिरत आहे ते एका रेषेमध्ये बघा ही रेषा दिसते तुम्हाला अशी हा बघा ही एकाच जागेवर फिरत आहे बरोबर आहे आता हा गोल गोल फिरत आहे ना दिसत आहे तुम्हाला आता गोल गोल फिरत असताना एक कायम एक रेषा झालेली आहे तयार बरोबर आहे हा तो आहे पृथ्वीचा अक्ष आणि बघा मला इथं सांगा हा जो भोवरा फिरत आहे या भोवरा फिरत असताना एक अक्ष कसा आहे सरळ रेषेत आहे लंब रेषेत आहे बघा हा जो भोवरा फिरत आहे ना हा जो भोवरा फिरत आहे बघा इथे फिरत आहे भोवरा एका जागी स्थिर आहे हा एका जागी स्थिर आहे आणि तो कसा आहे का सरळ रेषेमध्ये कशा रेषेमध्ये सरळ रेषेमध्ये म्हणजे ती रेषा कशी असते अशी सरळ असते याच्यामध्ये होतो काटकोन काय होतो काटकोन पण आपली पृथ्वी बघा बरं तुम्हाला अशी सरळ दिसताय का थोडी तिरपी झालेली दिसताय तिरपी झालेली दिसताय बरोबर आहे म्हणजे हा अक्ष कसा पाहिजे होता हा अक्ष पाहिजे होता असा सरळ बरोबर आहे म्हणजे कोणती एखादी गोल वस्तू जेव्हा या स्वतःभोवती फिरते तेव्हा एक काल्पनिक रेषा जी सरळ असते त्याला म्हणतो आपण अक्ष तो अक्ष कसा यायला पाहिजे म्हणजे इथं काय व्हायला पाहिजे काटकोन व्हायला पाहिजे काय व्हायला पाहिजे काटकोन पण असं न होता हा अक्ष थोडा झुकलेला आहे दिसताय बघा दिसताय हा अक्ष दिसताय झुकलेला मग इथे जो आहे इथे व्हायला पाहिजे होता असा 90 अंशाचा कोन हा समजा अक्ष आहे बरोबर आहे हा असा अक्ष राहायला पाहिजे होता बरोबर आहे ना हा काय राहायला पाहिजे होता सरळ अक्ष म्हणजे कोणती एखादी वस्तू आपण गोल फिरवली की ती यायला पाहिजे होतं पण हिचा आपला पृथ्वीचा अक्ष कसा आहे थोडा असा कललेला आहे कसा आहे कललेला आता मध्ये दिसताय तुम्हाला गॅप दिसताय स्वरा पकड घ्यायला या काठीला पकड असा कललेला दिसत आहे तुम्हाला अक्ष म्हणजे या कललेल्या अवस्थेमध्येच ती स्वतःभोवती फिरत आहे
कललेल्या अवस्थेमध्ये. म्हणजे हा जो आहे इथे कोन तयार झालेला आहे, हा कोन आहे. जवळ येऊन दाखव. हा इथे कोन तयार झालेला आहे, हा आहे 23 अंशाचा कोन. किती अंशाचा? 23. म्हणजे आपली पृथ्वी किती अंशामध्ये कललेली आहे? 23 अंशामध्ये. किती अंशामध्ये कललेली आहे? 23. बघा, मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही पृथ्वी फिरते म्हणजे कोणत्या दिशेने फिरत असेल? मग आता मला सांगा, हे काय आहे? घडी. घडी. घडीचा हा कोणता काटा आहे? सेकंड काटा. बरोबर आहे. कोणत्या दिशेने फिरत आहे? या अशा दिशेने फिरत आहे. बरोबर आहे. म्हणजे ही घडीची फिरण्याची दिशा झाली. कोणती? अशी. बरोबर आहे. कशी? अशी. बघा, इकडून अशी फिरत आहे. हा, ही झाली घडीची फिरण्याची दिशा. म्हणजे कोणती दिशा? ही अशी दिशा. बरोबर आहे. या दिशेमध्ये फिरत आहे. पण आपली पृथ्वी काय करते माहितीये का? या घड्याळाच्या उलट्या दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज फिरते. आता घडी अशी फिरत आहे, घडीचे काटे, पण आपली पृथ्वी काय करते? अशा बाजूने फिरते. कशी फिरत आहे? अशी फिरत आहे. बघा बघा, आपली पृथ्वी कशी फिरते? घड्याळाच्या काट्यांच्या उलट्या दिशेने. घड्याळाच्या उलट्या दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज फिरते. आपली पृथ्वी कशी फिरते? अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने. बघा कशी फिरते? उलटी फिरते, अशी फिरते. बरोबर आहे. कशी फिरते? अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलटी फिरते. मग आता आज आपण बघू की दिवस आणि रात्र कसे होतात. ही पृथ्वी आहे आपली. बघा, या पृथ्वीवर दिवस आणि रात्र कसे होतात ते आपण बघत आहे. आता बघा, हा आपण सूर्य समजू. हा काय आहे? आता बघा, ही बाजू कोणासमोर आलेली आहे? नाही, हा काय आहे? आणि ही काय आहे? आता या पृथ्वीची ही बाजू कोणासमोर आहे? सूर्यासमोर. बघा, आता सूर्यासमोरची बाजू कशी आहे? प्रकाशित आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? इकडे काय आहे? दिवस आहे. आणि इकडच्या बाजूने बघा, इकडच्या बाजूने उजेड आहे का सूर्याचा? नाही. त्याच्यामुळे इकडच्या बाजू कशी आहे? अंधारात आहे. बरोबर आहे का? म्हणजे इकडे काय आहे? रात्र. इकडे काय आहे? रात्र आहे. आणि बघा, मग हा दिवस रात्र होतात कसे? बघा, तर ही पृथ्वी स्वतःभोवती कोणत्या दिशेमध्ये फिरते? घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, उलट्या दिशेने. घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने म्हणजे कशी? अशी फिरते. बरोबर आहे. समजा आपण एक समजण्यासाठी म्हणून आपण एक टिकली ठेवली. समजा आपण कुठे ठेवू? इथं ठेवू. ठीक आहे. या ठिकाणी जसं तुम्हाला सर्वांना दिसत आहे तुम्हाला ही टिकली. आता ही सूर्यासमोर आहे. बरोबर आहे. म्हणजे आता इथे काय आहे? उजेड आहे. काय आहे? उजेड आहे. काय आहे? उजेड आहे. समजा आपण ही आता घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरत आहे. बघा, फिरत आहे. आता इथे काय झाला? अंधार झाला. अंधार. बरोबर आहे. अंधार झाला. बघा, आता ही पृथ्वी पुन्हा फिरत आहे. दिसतंय? फिरत आहे. हा, आता टिकलीकडे लक्ष द्या तुम्ही. टिकली कुठे उजेड होतो? बघा, आपण भारतावर ठेवू. टिकली कुठे ठेवू? आपण भारतावर ठेवू. आपल्या हा भारत. बघा, भारताचा नकाशा. हा बघा, दिसला तुम्हाला भारताचा नकाशा? आता ही टिकली दिसते तुम्हाला इकडे अंधाराच्या बाजूने. भारतावर टिकली ठेवलेली आहे आपण. बरोबर आहे. आता बघा उजेड कसा होतो बघा. आता ही टिकलीकडे लक्ष द्या तुम्ही. बघा, सूर्याचा प्रकाश आहे. सूर्याच्या प्रकाशाला बघा ती दिसायला लागली. बघा, दिसायला लागली इथे. टिकलीवर प्रकाश पडला म्हणजे ही पहाट झाली. समजा इथे काय झाली? पहाट झाली. जसं जसं ही पृथ्वी स्वतःभोवती फिरायला लागते तसं तसं ही जी टिकली आहे ही सूर्याच्या बाजूकडे येत जाते. बरोबर आहे. म्हणजे आता वेळ होत चालला. आता बघा, ही एकदम जेव्हा समोरासमोर राहते तेव्हा कोणती वेळ झालेली असेल? दुपार. बरोबर आहे. मग पुन्हा पृथ्वी स्वतःभोवती अशी फिरत जाते. मग दुपार नंतरचा वेळ. बरोबर आहे. दुपार नंतरचा वेळ. आता सायंकाळ झाली समजा. बघा, याची सावली पण बघा अशी तिरपी पडते. सायंकाळच्या वेळेला बघा ही सावली बघा ही मोठी होत चालली. ही सावली कशी होत आहे? मोठी. बघा, सूर्यासमोर जेव्हा असते सावली राहत नाही. आणि जसं सायंकाळ होत आहे तशी तशी सावली पण वाढत आहे. बघा, इकडे आल्यामुळे काय झालं? सायंकाळ झाली. समजा काय झालं? सायंकाळ झाली. सायंकाळचे 6. बघा, आता इथे थोडं दिसत आहे टिकली. बघा, या बाजूने बघा. बघा, या बाजूने बघा. हा, आता इथे ही टिकली बघा अंधाराच्या बाजूने आली. कोणत्या बाजूने आली? अंधाराच्या. बघा, इथे थोडा प्रकाश दिसत आहे टिकलीवरती. आणि थोडं फिरवलं की इथे टिकली दिसेनाशी झाली. म्हणजे आता इथे काय झालेलं आहे? सायंकाळ झालेली आहे. आता बघा, ही टिकली पुन्हा जेव्हा अशी फिरत म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरत आहे. त्याच्यामुळे काय होत आहे? दिवस आणि रात्र. आता बघा,
इथून समजा आपण पृथ्वीचे मधोमध जर समजा रेष काढली तर काय होईल? पृथ्वीचे दोन भाग होतील, एक वरचा भाग आणि एक खालचा भाग. त्या काल्पनिक रेषेमुळे म्हणजे पृथ्वीवर तशी रेषा मारलेली नाही आहे, ती कशी आहे? काल्पनिक आहे. पण त्याच्यामुळे काय होतं? पृथ्वीचे दोन सारखे भाग होत आहेत, त्याला म्हणतात विषुववृत्त. काय म्हणतात त्याला? बघा, ही जी मधून रेषा गेलेली आहे त्या मधल्या काल्पनिक रेषेमुळे आपल्या पृथ्वीचे दोन भाग होतात सारखे. वरचा भाग आहे त्याला म्हणतात उत्तर गोलार्ध आणि खालचा भाग आहे त्याला म्हणतात दक्षिण गोलार्ध. हा जो इकडचा भाग आहे हा आहे उत्तर ध्रुव आणि खालचा जो इथला भाग आहे त्याला म्हणतात दक्षिण ध्रुव. कोणता ध्रुव? दक्षिण ध्रुव. बघा, या ध्रुवाची गंमत कशी आहे माहिती आहे का? हा आपला पृथ्वीचा अक्ष कसा पाहिजे होता? असा पाहिजे होता, बरोबर आहे. पण तो कसा आहे? कललेला आहे. किती अंशामध्ये कललेला आहे? 23 अंशामध्ये. व्हेरी गुड, म्हणजे लक्ष आहे तुमचं बरोबर. किती अंशामध्ये कललेला आहे? 23 अंशामध्ये काय आहे? कललेला आहे. हा असा सरळ राहायला पाहिजे होता पण तो कसा आहे? कललेला आहे. त्याच्यामुळे काय होते माहितीये का? हा जो इकडून प्रकाश येतो, हा प्रकाश, बरोबर आहे, इथून प्रकाश येतो, हा प्रकाश पडतो इथे, बरोबर आहे, प्रकाश पडतो ना. बघा, हा जो प्रकाश पडतो कललेला असल्यामुळे हा प्रकाश पूर्ण, हा जर अक्ष जर सरळ असता तर पूर्ण अर्ध्या भागावर बरोबर पडला असता प्रकाश, बरोबर आहे. पण हा अक्ष कललेला असल्यामुळे काय होतं माहितीये का? सूर्यासमोर जेव्हा ही बाजू राहते तेव्हा बघा काय होतं? प्रकाश फक्त हा इथपर्यंतच येतो आणि हा इकडचा जो भाग आहे, हा वाला अक्षाचा भाग, हा राहतो अंधारामध्ये. आणि हा किती वेळा अंधारात राहतो माहितीये का? 6 महिने. म्हणजे या ध्रुवावरती 6 महिने अंधार, म्हणजे 6 महिन्याची रात्र आणि 6 महिन्याचा दिवस असतो. जसं आता हा सूर्य समजू आपण, जसं हा इथे आपण सूर्य समजू, तर हा बघा काय होतं? ही जेव्हा पृथ्वी फिरत फिरत या बाजूने जेव्हा येते, इथे इकडच्या बाजूला फिरत फिरत जेव्हा इकडच्या बाजूला येते तेव्हा मग काय होतं? इकडे जेव्हा बघा इकडे सुद्धा फिरत आहे ना, फिरत आहे की नाही? बघा, फिरता फिरताना काय होतं? इकडून पूर्ण इथून एक फेरी पूर्ण मारायला किती दिवस लागतात? 1 वर्ष, बरोबर आहे. म्हणजे हा इकडचा भाग काय असतो? 6 महिने अंधारात राहतो. काय होतो? 6 महिने अंधारात. आणि जेव्हा हा इकडे येतो, इकडचे 6 महिने उलटून जेव्हा इकडे येते दुसऱ्या 6 महिन्यात, तेव्हा हा इकडचा भाग येतो सूर्याच्या समोर, म्हणजे प्रकाशित होतो. म्हणजे इकडे काय आहे? 6 महिने दिवस. मग 6 महिने रात्र कुठं असेल? मग खाली. हे इथे काय असेल मग? 6 महिने रात्र. 6 महिने रात्र, कारण हा भाग इकडे सूर्यासमोर आला नव्हता. म्हणजे इकडे काय राहील? 6 महिने दिवस आणि इकडे काय राहील? 6 महिने रात्र. हे का बरं होते? पृथ्वीचा अक्ष कललेला आहे. किती अंशामध्ये? 23 अंशामध्ये कललेला आहे. त्याच्यामुळे काय होतं? ध्रुवावरती 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र. बघा बरं, तुम्ही कल्पना करा बरं, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन राहाल तर तिथे तुम्हाला सूर्य किती महिने दिसणार नाही? 6 महिने. आणि तिथे असते प्रचंड थंडी. प्रचंड थंडी म्हणजे इतकी की आपले हाड सुद्धा गोठतील, इतकी थंडी असते त्या ठिकाणी. त्याच्यामुळे ते जे ध्रुवाचे ठिकाण आहे या ठिकाणी मनुष्य वस्ती विरळ आहे. ध्रुवावरती मनुष्य वस्ती कशी आहे? विरळ आहे. का बरं विरळ आहे? कारण तिथे काय असतं? 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र. बघा, आपला जो एक खंड आहे बर्फाचा खंड, कोणता आहे बर्फाचा खंड? नाही, बर्फाचा खंड अंटार्क्टिका. अंटार्क्टिका कुठे आहे? ध्रुवाजवळ आहे. कुठे आहे? ध्रुवाजवळ. कोणता ध्रुव आहे हा? खालचा ध्रुव कोणता? दक्षिण ध्रुव. अंटार्क्टिका कुठे आहे? दक्षिण ध्रुवाजवळ आहे. कुठे आहे? दक्षिण ध्रुवाजवळ आहे. आणि हा इकडचा वरचा भाग जो आहे हा आहे उत्तर ध्रुव. या दोन्ही ध्रुवावरती कसं असते? थंडी खूप असते.